लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर सारे फॉर्म रद्द होत आहेत. पेंडिंगमध्ये भरपूर जणांचे फॉर्म आहेत. मग ज्यांचे फॉर्म रद्द होत आहेत त्याचं रद्द होण्याचं कारण काय आहे? पेंडिंगवाल्यांनी मग काय केलं पाहिजे? जर फॉर्म रद्द झालेला आहे तर पुन्हा फॉर्म भरता येईल का? काही जणांचे इंटरव्ह्यूमध्ये फॉर्म आहेत. अशी खूप महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, तुम्ही केलेले अर्ज असतील तर खालीलप्रमाणे तुम्हाला दिसत आहेत. कोणाच्या ठिकाणी अर्ज रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना पुन्हा अर्ज देखील करता येणार आहे. त्याचसोबत पेंडिंगसाठी काय करावं तेही आपण पुढं पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती आपण बघूया डिटेलमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा. तर बघा, भरपूर जणांचे या ठिकाणी अर्ज जे आहेत इन पेंडिंग टू सबमिट असे दाखवत आहेत. आता इन पेंडिंग टू सबमिट आहे म्हणजे तुमचा अर्ज अजून तपासला गेलेला नाही आहे, त्याच्यावरती कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे. त्याच्यामुळं असा जर अर्ज दिसत असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. लवकरच तुमच्या अर्जावरती प्रोसेस केली जाणार आहे. तर बघा, सध्या ॲप देखील आपल्याला माहीत असेल स्लो चालतं आहे, ओपन होत नाही. तर त्याच्यावरती प्रोसेस सुरू झालेली आहे. तुमच्या ॲपमधल्या फॉर्मवरती प्रोसेस चालू आहे. त्या ॲपमध्ये काम चालू आहे गव्हर्नमेंटकडनं, त्याच्यामुळे ते स्लो दाखवत आहे. तर ॲप देखील तुमचे ओपन होतील. इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म सबमिट केला गेलेला आहे. तुम्हाला इथं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर बघा, अजून भरपूर जणांचे या ठिकाणी फॉर्म जे आहेत अप्रूव्ह झालेले आहेत. भरपूर जणांचे अप्रूव्ह म्हणून दाखवत आहे. त्यांना तर या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्टली आता DBTद्वारे त्यांचं या ठिकाणी आधार कार्ड ज्यांचं रजिस्टर वगैरे आहे अप्रूव्ह झालेलं म्हणजे सर्व ठीक आहे त्यांचं, त्यांना तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. काही जिल्ह्यांच्या याद्या देखील लागलेल्या आहेत, जसं की धुळे महानगरपालिकेने यादी देखील त्यांची प्रसिद्ध केलेली आहे. लाभार्थी यादी जी आहे ती बाकी जिल्ह्यांची देखील यादी आली की तुम्हाला अपडेट दिलं जाईल. तर ह्यांचे डायरेक्टली आता पैसे जे आहेत ती भेटून जातील जी तारीख ठरवली जाईल त्या तारखेला. तर बघा, आता पुढं काही जणांचे फॉर्म कसे दिसत आहेत. याच्यामध्ये बघा, काही जणांचं काय दिसतंय अशा पद्धतीने SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग देखील दिसतंय. तर त्यांना काय करायचं आहे, त्यांचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकून हे देखील तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर पहा, आता भरपूर जणांचे फॉर्म जे आहेत अशा पद्धतीने दिसत आहेत. पहा, इन रिव्ह्यूमध्ये ठीक आहे, इन रिव्ह्यूमध्ये फॉर्म आहे. याचा अर्थ तुमचा अर्ज जो आहे मित्रांनो या ठिकाणी तपासला जात आहे. तुमच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. मग आपल्याला माहीत असेल कुठलंही काम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जरी अर्ज केलेला असेल, कधीही अर्ज केलेला असेल, इन रिव्ह्यूमध्ये दाखवतोय म्हणजे तुम्हाला एकतर या ठिकाणी तुमचा अर्ज पात्र होईल म्हणजे अप्रूव्ह होईल, एकतर रिजेक्ट होईल. आणि रिजेक्ट जरी झाला तर पुन्हा तुम्हाला अर्ज करता येईल, किंवा रिजेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करून पुन्हा डॉक्युमेंट वगैरे काय जे रिजेक्शन आले कशामुळे ते देखील तुम्हाला दुरुस्त्या करता येणार आहेत. इन रिव्ह्यूमध्ये ज्यांचं दाखवतोय त्यांची तपासणी चालू आहे अर्ज, त्याच्यामुळे यांना देखील टेन्शन घ्यायची गरज नाही. तर बघा, आता भरपूर जणांचे अशा पद्धतीने डिसअप्रूव्ह म्हणून आलेलं आहे. ठीक आहे, डिसअप्रूव्ह आलेला आहे. दिस सर्वे रिजेक्टेड अशा पद्धतीने बऱ्याच जणांचं या ठिकाणी येत आहे. तर त्यांना देखील या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण की या ठिकाणी जरी हे रिजेक्ट होत असले तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं बघा, तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज भरता येणार आहे. मग आता नवीन अर्ज भरणारे असतील किंवा रिजेक्ट झाला म्हणून पुन्हा अर्ज भरणारे असतील तर त्यांना काय काळजी घ्यायची या व्हिडिओमध्ये आपण पुढं सांगणार आहोत की कशामुळं अर्ज रिजेक्ट होत आहेत, त्याची कारणं काय ॲपमध्ये दाखवत आहेत तेही आपण बघणार आहोत. तर बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला डिसअप्रूव्ह जर आलेला असेल, काही जणांचा या ठिकाणी डिसअप्रूव्ह आलेला असेल तर खाली या ठिकाणी म्हटलेलं देखील आहे बघा, काही जणांना दिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय. बघू शकता या ठिकाणी अपडेट डिटेल्स करायचे देखील एकदा संधी तुम्हाला दिली जाणार आहे आणि रिअप्लाय देखील तुम्ही पुन्हा एकदा करू शकतात. इथं बघा, एडिट फॉर्मचं देखील असं ऑप्शन तुम्हाला येऊ शकतं. बघा, याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू रिझनमध्ये ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे काय रिझन्स येत आहेत ते आपण एक एक पाहूयात, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. जे या ठिकाणी आपल्या बहिणी आहेत, नवीन अर्ज जे करणार आहेत किंवा पुन्हा एकदा त्यांना अर्ज करायची संधी भेटलेली आहे किंवा नवीन फ्रेश अर्ज करतायत, त्यांना कळेल की कशामुळे अर्ज रिजेक्ट होत आहेत, काय या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे. तर बघा, पहिलं रिझन या ठिकाणी आहे ते म्हणजे आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही. बघा, आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड तुम्ही जर अपलोड करताय तर दोन्ही बाजू पाहिजेत. अशा पद्धतीने आधार कार्डची दोन्ही बाजू त्या ठिकाणी दिसली पाहिजे, ज्यामध्ये पहिल्यांदा तुमचं नाव फोटो असतो आणि या ठिकाणी तुमचा ॲड्रेस वगैरे असतो. ॲड्रेस जो आधार कार्डवरती सेम जो आहे तोच पत्ता नमूद करायचा आहे. ॲड्रेस देखील तुम्हाला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी टाकून द्यायचं आहे. मतदान कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, दोन्ही साईडचं तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. तर हे पहिलं रिझन आहे, याच्यामुळे भरपूर सारे ॲप्लिकेशन रिजेक्ट होत आहेत, अशा पद्धतीने दोन्ही बाजू न जोडल्यामुळे. त्यानंतर बघा,
दुसरं एक रिझन आलेलं आहे ते म्हणजे अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेलं नाही आहे, चुकीचे जोडलेले आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं आहे, चुकीचे जोडल्यामुळं रिजेक्ट झालेलं आहे. बराबर जोडायचं आहे, यापैकी कुठलं तरी एक जोडणं गरजेचं आहे, तर कुणी जोडलेलंच नाही, डायरेक्टली फॉर्मच अपलोड करून दिलं, तर त्याच्यामुळे हे देखील रिजेक्ट होत आहेत. आणि बोथ साईड इलेक्शन कार्ड अपलोड केलं गेलेलं नाही आहे. जर इलेक्शन कार्ड त्यांनी अपलोड केलं आहे तर फक्त पहिलाच फोटो अपलोड केला आहे, दोन्ही साईडचं अपलोड करणं गरजेचं आहे, ही एक दक्षता घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने इलेक्शन कार्ड असेल तुमचं तर दोन्ही साईडचं तुम्हाला असा फोटो मर्ज करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. त्याचसोबत बघा, आधार दोन्ही बाजूनी आधारचा दोन्ही बाजूचा फोटो टाकावा हे देखील आलेलं आहे, दोन्ही बाजूने बॅक साईड आणि फ्रंट साईड अशा पद्धतीने हे देखील रिझन येत आहे. त्याचसोबत अजून एक रिझन आलेलं आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलं नाही. तर या ठिकाणी तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तरच तुम्ही अर्ज करू शकतात. तर एक तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, किंवा ते नसेल तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्न दाखल्याची गरज नाही. यापैकी दोन्हीपैकी एकतर उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. आणि तेही त्यांनी सांगितलं आहे की फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्हीही रेशन कार्डची साईड या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे रिझन्स येत आहेत. ज्यांचे रिजेक्ट झाले, ज्यांचं पेंडिंग आहे त्यांना देखील काळजी करायची गरज नाही, त्यांचेही फॉर्म अप्रूव्ह होऊन जातील लवकरच. आणि ज्यांचे इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहेत त्यांचे देखील या ठिकाणी फॉर्मची तपासणी सुरू आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली तुम्हाला. जे सध्या तुमचं काय ॲप्लिकेशनमध्ये स्टेटस दाखवतो आहे, इन पेंडिंग दाखवतो आहे का इन रिव्ह्यू दाखवतो आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. इन पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा अर्ज अजून त्यांनी तपासायला घेतलेला नाही, अर्ज तुमचा सबमिट झालेला आहे परंतु तपासायला घेतलेला नाही, इन रिव्ह्यू दाखवत आहेत, अर्जावरती तुमच्या कार्यवाही सुरू झालेली आहे. तर एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.